कोल्हापूर शहरात उद्भवणाऱ्या संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज महानगरपालिका अग्निशामक दलाच्या वतीने पंचगंगा नदीपात्रात प्रात्यक्षिके सादर करण्यात आली। प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी प्रत्यक्षात लाईफ बोटीमधून नदीपात्रात जाऊन परिस्थितीची पाहणी केली। दरम्यान संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका सज्ज असल्याचं त्या म्हणाल्या। आता फायर टीमच्या मार्फत कोल्हापूर महानगरपालिकेने मॉक ड्रिल घेतलेले आहे। आम्ही सगळे फायरच्या इक्विपमेंट्सची पण तपासणी केलेली आहे आणि आमच्या पूर्ण फायरच्या टीम आणि महानगरपालिकेच्या पण सगळे अधिकारी कर्मचारी हा पूर परिस्थिती फेस करण्यासाठी सज्ज आहे। मागच्या वर्षी पण आपण एकंदरीत सगळ्यांच्या कोऑर्डिनेशनमध्ये काम केले होते। वेगवेगळे NGOs आणि लोकांच्या पण म्हणजे चांगल्या प्रमाणेच आम्हाला NGOs कडून आणि आता पण आपल्यासोबत मल्टिपल NGOs आहे। इथे पण मी त्यांच्या काही सदस्यांना भेटले तर सगळ्यांच्या सहकार्याने लोकप्रतिनिधींच्या आमच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आपण असं काम केले होते आणि एक सुद्धा कॅज्युअलिटी मागच्या वर्षी शहरामध्ये झाले नव्हते। तेच परिस्थिती आपण ह्या वर्षी पण मेंटेन करण्याचे आमचे प्रयत्न राहणार आणि चांगल्या प्रमाणे मिनिमम डॅमेजेस करण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे। आणि ह्याच्या तयारी म्हणून आम्ही ऑलरेडी निवारा केंद्र आमच्या शाळेमध्ये आणि मागच्या जे काही सभागृहामध्ये वगैरे जो लिस्टेड आहे तिथे सुरू केलेली आहे आणि तिथे टॉयलेट्स आणि पिण्याच्या पाण्याच्या वगैरे व्यवस्था पण आम्ही महानगरपालिकेच्या मार्फत करणार आहोत। गाळ काढण्याचा पण मी अगोदर सांगितल्याप्रमाणे ऑलरेडी आमच्या फायनल फेसेसमध्ये आहे। पोकलाईन मार्फत आता नालामधून जे काम गाळ काढण्याचं काम आहे ते अजून सुरू आहे। ते जवळपास 70% झालेले आहे। अजून ते 30% राहिलेले काम आता पुढच्या 1-2 आठवड्यामध्ये आम्ही संपवणार आहे। बाकी पाणी पुरवठा इन केस काळमवाडीला काही विषय झाला तर आम्ही शिंगणापूरच्या ॲक्टिवेट करण्यासाठी महानगरपालिकेच्या स्वनिधीमधून जवळपास 42 लाख आत्ताच आपण सबस्टेशन आणि ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीसाठी ठेवलेले आहे। त्यांचे टेंडर फ्लॅश केलेले आहे आणि ओव्हरऑल आपल्याला कुठलाही पूर परिस्थिती या मान्सूनचा कुठलाही आपल्याला एक आपत्तीच्या परिस्थिती निर्माण झाले तर ते त्यांच्या समोर जाण्यासाठी महानगरपालिका सज्ज आहेत। एवढंच आमच्या सहकार्याने काम करावे आणि लोकांना पण माझ्या विनंती आहे की पावसाळ्याच्या वेळी आमच्या फायरच्या टीम या प्रशासनाच्या मार्फत जे काय सूचना दिले जाणार आहे त्यांचे आपण पालन करावा आणि प्रशासनाचे सहकार्य करावे। दरम्यान यावेळी प्रशासक के मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांच्यासह अग्निशामक दलाचे जवान व स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते। Sir Ambubai Patil English Medium School and Junior College. Pre-NDA Training Center, CBSE pattern and military pattern, approved by Government of Maharashtra. Sir Ambubai Patil English Medium School believes that a better future lies where and students can learn themselves. Graded excellent by state and CBSE pattern for systematic scholastic and co-scholastic work. At Sir Ambubai Patil English Medium School, academic subjects and extracurricular activities complement each other to develop socially skilled and healthier students. Theories and concepts are well understood by performing scientific experiments on their own. At Sir Ambubai Patil English Medium School, we encourage students to think independently and develop their own skills. I want to become an aeronautical engineer. I want to become an athlete and win gold for our country. I want to be a IAS officer. When I grow up, I will build a school for poor children. Sir Ambubai Patil English Medium School and Junior College. Address: Gokul Shirga, Taluka Karved, District Kolhapur. 9326617509, 9371331176.